नमस्कार. आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर कधी विचार केलाय? कारण दिवसाचे ते पहिले काही क्षणच आपल्या संपूर्ण दिवसाची आणि पर्यायाने आपल्या आयुष्याची दिशा ठरवू शकतात. आज आपण अशाच काही आयुष्य बदलणाऱ्या सकाळच्या सवयींबद्दल जाणून घेणार आहोत. विचार करा, एका बाजूला आहे ऊर्जेने भरलेली सकाळ, जी एका यशस्वी दिवसाची हमी देते, आणि दुसऱ्या बाजूला आळस आणि मोबाईलच्या स्क्रोलिंगमध्ये हरवलेली सकाळ, जी दिवसभर मरगळ आणते. आता निवड तर आपल्यालाच करायची आहे. चला तर मग पाहूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. आधी बघूया दिवसाचा पाया, मग शरीराची तयारी, त्यानंतर मनाची ताकद आणि शेवटी या सवयी खरंच आयुष्य कसं बदलू शकतात यावर एक नजर टाकूया. ओके, तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. बघा, सकाळ म्हणजे फक्त दिवसाची सुरुवात नाहीये, ती आपल्या संपूर्ण दिवसाचा असं समजा एक मजबूत पाया आहे. आणि हा पाया मजबूत करण्यासाठी आज आपण अशा 6 सवयी पाहणार आहोत, ज्या अगदी सोप्या आहेत, पण त्यांचा परिणाम तो खूप मोठा आहे. ह्या 6 सवयींपैकी पहिल्या ज्या 3 सवयी आहेत ना, त्या आपल्या शरीराला दिवसासाठी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतात. चला, सुरुवात तिथूनच करूया. तर आपल्या शरीराला तयार करण्यासाठी या 3 अगदी सोप्या पायऱ्या आहेत. चला, मग एक एक करून प्रत्येक सवयीचं महत्त्व आणि त्यामागचं कारण काय आहे हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची सवय, लवकर उठणे. जगातल्या बहुतांश यशस्वी लोकांमध्ये ही सवय हमखास आढळते. का? कारण सकाळची वेळ ही शांत असते, जिथे विचारांना एक नवी, कोरी स्पष्टता मिळते. म्हणजे बघा, लवकर उठल्यामुळे ना आपल्याला स्वतःसाठी एक शांत, खास वेळ मिळतो. या वेळेत आपलं मन कसं ताजंतवानं असतं आणि दिवसाची ती धावपळ सुरू होण्याआधी विचारांना एक योग्य दिशा देता येते. आता अनेकांना वाटेल की हे खूप अवघड आहे, पण तसं नाहीये. एक सोपी युक्ती वापरून पाहता येईल. सुरुवातीला फक्त 10-15 मिनिटं लवकर उठायचा प्रयत्न करा. हळूहळू सवय नक्कीच लागेल. ठीक आहे, आपण लवकर उठलो. आता उठल्या उठल्या सगळ्यात पहिलं काम काय करायचं? तर ती आहे आपली दुसरी सवय, पाणी पिणे. दिवसाची सुरुवात पाण्यानेच व्हायला हवी. आणि यामागे खूप साधं सायन्स आहे बरं का. रात्रभर झोपेत आपलं शरीर डिहायड्रेट झालेलं असतं, म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता असते. सकाळी पाणी प्यायल्याने फक्त ताजेपणा येतो असं नाही, तर शरीराची पचनक्रियासुद्धा सुरू होते आणि आतले सगळे अवयव जागे होतात. म्हणजे शरीरासाठी हे एका प्रकारचा अलार्मच आहे. आणि शरीरासाठीची तिसरी सवय आहे व्यायाम. आता व्यायाम म्हणलं की घाबरून जाऊ नका. यासाठी तासनतास जिममध्ये घाम गाळायची काहीही गरज नाहीये. अगदी थोडीशी शारीरिक हालचाल सुद्धा चमत्कार करू शकते. हे बघा, सकाळच्या व्यायामाने होतं काय की आपल्या शरीरात एन्डॉर्फिन नावाचे हॅपी हॉर्मोन्स तयार होतात. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मूड एकदम मस्त होतो आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते. साधं चालणं, थोडं स्ट्रेचिंग किंवा योगा यापैकी काहीही केलं तरी चालेल. बरं, तर आता आपलं शरीर तर दिवसासाठी तयार झालंय, पण आपल्या मनाचं काय? चला, आता आपण अशा 3 सवयींकडे वळूया, ज्या आपल्या मनाला दिवसासाठी तयार करतील. कारण जितकी शारीरिक तयारी महत्वाची आहे, तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त मानसिक तयारी महत्वाची आहे. आणि त्यासाठी ह्या 3 सवयी आपल्या मनाला एक प्रकारची स्पष्टता आणि नवी शक्ती देतात. तर आपली चौथी सवय आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. आता हा शब्द थोडा जड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. सकारात्मक स्वसंवाद. म्हणजे दिवसाची सुरुवात स्वतःबद्दल काहीतरी चांगलं बोलून करणं, आणि हे खूप शक्तिशाली ठरू शकतं खरंच. उदाहरणार्थ, आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला सांगा, मी आज काहीतरी जबरदस्त करणार आहे. मी माझ्या ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचतोय. यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्येच आहे. हे शब्द फक्त विचार नाहीत बरं का, ते आपल्या अंतर्मनाला दिलेले आदेश आहेत, जे आपलं मन खरं मानू लागतं. आता येते 5वी सवय, दिवसाची ध्येय लिहिणे. नाही, मोठमोठे नाही, तर आजच्या दिवसासाठी फक्त 2 किंवा 3 छोटी ध्येय ठरवून ती लिहून काढायची. उदाहरणार्थ, आज 2 तास अभ्यास करेन किंवा 30 मिनिटे व्यायाम करेन. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखादी गोष्ट आपण कागदावर उतरवतो, तेव्हा ती पूर्ण करण्याची आपली मानसिक बांधिलकी अनेक पटींनी वाढते आणि दिवसाला एक स्पष्ट दिशा मिळते. आणि आता आपण आलोय शेवटच्या 6व्या सवयीकडे. ती आहे प्रेरणादायी वाचन. आणि यासाठी जास्त वेळ नाही लागणार, फक्त काही मिनिटं पुरेशी आहेत. फक्त कल्पना करा,
दिवसातली फक्त 5 मिनिटं. एखादं प्रेरणादायी पुस्तक किंवा अगदी एक चांगला विचार जरी वाचला तरी दिवसाची सुरुवातच एका सकारात्मक ऊर्जेने होते. आणि हीच ऊर्जा मग दिवसभर आपल्यासोबत राहते. तर या आहेत त्या 6 सोप्या पण अत्यंत प्रभावी सवयी. सुरुवातीला अगदी छोट्या वाटतील या, पण जर त्या सातत्याने पाळल्या तर त्या केवळ आपला दिवसच नाही तर आपलं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. कारण एक सत्य आपण नेहमी लक्षात ठेवायला हवं. मोठं यश हे कधीच एका रात्रीत मिळत नाही. ते घडतं रोजच्या छोट्या छोट्या सातत्यपूर्ण सवयींनी. आणि आता जाता जाता एक प्रश्न. ह्या 6 पैकी अशी कोणती एक सवय आहे जी आपलं आयुष्य बदलण्याची पहिली पायरी ठरू शकते? याचा विचार नक्की करायला हवा.